दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं विपुल शहाने त्याचा एक माणूस देवाला आशावर पाळत ठेवण्यासाठी नेमलेला आहे. आशा त्याला पाहून किंचाळते. सगळ्यांना संशय येतो की याच्या मागे सोहनलालचाच हात आहे. नाना गायत्रीशी याविषयी बोलतात. कामिनी ही गायत्रीला फोन करून ताकीद देते की ही कारस्थानं बंद झाली पाहिजेत. आता पुढे. बेटा, ती तिजोरी नाही उघडता येऊ शकत. पोलिसांनी खूप प्रयत्न केला उघडायचा, पण त्यांनाही नाही जमलं ते, कारण ती तिजोरी नंबर लॉकची आहे आणि तो नंबर फक्त आशालाच माहिती आहे. ओह गॉड. आंटीजी, आता फक्त तिजोरी चेक करायची बाकी राहिली. आपल्याला काहीही करून ती तिजोरी उघडायलाच लागेल. डोंट वरी, मी काहीतरी करते. बाळा, माझ्यासोबत चल. मी आशा करता काही सामान घेऊन आले, ते तुला द्यायचं होतं. बाबा प्लीज काळजी करू नका. पोलीस खूप मेहनत घेत आहेत या केसवर. इनफॅक्ट कमिशनर साहेब पर्सनल इंटरेस्ट घेत आहेत. त्यांना सुद्धा कोणाला तरी उत्तर द्यावंच लागतं ना. सगळं काही ठीक होईल बघा. तुम्ही काय बोलताय कमिशनर साहेब? मी माझा सगळा बिझनेस कायद्याच्या कक्षेत राहून उभा केलाय, कायदा तोडून नाही. आणि मला तर स्वतःला जाणून घ्यायचं की या सगळ्या मागे कोण आहे. हो हो, ठीक आहे ठीक आहे, मी येऊन भेटतो तुम्हाला. कोणाचा फोन होता? कमिशनर साहेबांचा. मला तर समजतच नाहीये की सगळे लोक माझ्यावरच का संशय घेत आहेत. आणि एवढंच नाही तर पोलिसांचा तपास पण माझ्या भोवतीच फिरतोय. हे प्रकरण वाढवणारे कोणी परके नाहीयेत, तुमची आपलीच माणसं आहेत. आता तरी तुम्हाला जाणीव झाली असेल की एकेका नातेवाईकांच्या नावावर तुम्ही तुमच्या जवळ साप पाळून ठेवले होते. खरं आहे तुझं. मी तर प्रत्येक नातं निभावण्याचा प्रयत्न केला, पण ही नाती कधी परकी व्हायला लागली मला तर काही समजतच नाहीये. कोणीही परक झालं नाहीये. खरं तर ते होतेच परके. ज्यांना तुम्ही आपलं मानत होता तेच आज तुमच्या विरुद्ध गरळ ओकतायत. आणि हे तर होणारच होतं. या सगळ्या लोकांना या कारस्थानाची किंमत मोजावी लागेल. ते स्वतः माझं काही बिघडवू शकत नाहीत, तर पोलिसांना उकसवण्याचं काम करतायत. याच्या मागे आणखी कुणाचा नाही, कामिनीचा हात आहे. फक्त कामिनीच नाही, ते सगळे सामील आहेत गायत्री. आणि बाबांकडून मला ही अपेक्षा नव्हती की ते अशा रीतीने माझ्या विरोधात जातील. त्यांना भडकवणारी सुद्धा कामिनीच आहे. आणि मला धमकवण्यासाठी कामिनीने फोन केला होता. काय? तुला? हो. त्या घरात गेल्यावर आशासोबत काहीतरी नक्कीच झालं.
आणि त्याच कारणाने कामिनीने मला फोन केला होता. असं काय नेमकं झालं असेल आशासोबत? मला तर पहिल्यापासून संशय होता. ज्याने तिच्यावर हल्ला केला एकदा तो दुसऱ्यांदा काही ना काही चाल नक्कीच खेळेल. याचा आरोप तुमच्यावर का? खरं तर आपल्या गप्प राहण्याचा चुकीचा अर्थ लावलाय कामिनीने. याचं उत्तर तर द्यावंच लागणार आहे. होय गायत्री, मला सुद्धा असंच काहीसं वाटतंय. कामिनीची ही चलाखी आता माझ्या लक्षात यायला लागली आहे. मी स्वतः जाऊन तिला भेटणार. नाही, तुम्ही तिला उत्तर नाही देऊ शकणार. तिची लायकी तिला दाखवून द्यायला तर मीच जाणार आणि तिला मला नक्कीच उत्तर द्यावं लागेल. बेटा घे, औषधं घे. नाही नानू, मला औषध नाही घ्यायचं. माझं सगळं तोंड कडू होऊन जातं. बेटा औषधं नाही घेतलीस तर बरी कशी होणार? औषधं घ्यावीच लागतील ना. बेटा जर तू औषध घेतलं नाहीस तर लोक हेच म्हणतील की नानूनी त्यांच्याकडे ठेवलं तर आहे, पण मी तुझी काळजी घेत नाहीये. नाही, हे पण खोटं आहे. तुम्ही तर माझी किती काळजी घेता. नानू, तुम्हाला एक प्रश्न विचारू? हो विचार बेटा. माझी मम्मा मला सोडून का गेली? मोठी आई पण म्हणत होती की माझी मम्मा मला त्यांच्यावर सोपवून निघून गेली. माझी जर सख्खी मम्मा होती तर मला असं सोडून का निघून गेली? काही प्रश्न असे असतात बेटा ज्यांची उत्तरं माणसापाशी नसतात. काही लोक असतात जे हसत हसत दुःखाचा सागर पार करून जातात आणि काही लोक असेही असतात जे दुःखाचा अंशही सहन करू शकत नाहीत. आता अशात प्रश्नाचं उत्तर कसं काय देता येऊ शकतं बाळा, की ती तुझी आई होती आणि तुला सोडून निघून गेली, आणि ती माझी मुलगीही होती आणि मला एकट्याला सोडून निघून गेली. पण सत्य तर हेच आहे बेटा की ती त्या साऱ्या दुःखांचं ओझं नाही पेलू शकली. बस निघून गेली. पण माझ्या मम्माला दुःख दिली कोणी? मुली त्यानेच ज्याला तू तुझा पप्पा म्हणतेस, सोहनलालने. जरा धीराने घे बेटा. ज्या दिवशी तुला मागचं सगळं काही आठवायला लागेल हे सगळे प्रश्न संपून जातील. आंटी, या साड्या हे सगळं काय? आशासाठी आहेत. आशासाठी? आंटी तुम्ही आशाला अशा साड्या नेसायला देणार? हो, मी समाजात जागृती आणायचं काम करते आणि माझी स्वतःची सून पांढरे कपडे घालून पूर्ण आयुष्य काढणार आहे? नाही, हे मला सहन नाही होणार. जुन्या काळी एखादी स्त्री विधवा होत असे तेव्हा तिला पांढरे कपडे देऊन वारंवार या गोष्टीची जाणीव करून दिली जायची की ती विधवा झालेली आहे म्हणून. आता तिचा नवरा मेलेला आहे, कोणी नाहीये तिच्यासाठी. हा अत्याचार नाहीये का स्त्रीवर होणारा? का समाजात सगळे एकच गोष्ट बोलतात ना की जुन्या गोष्टी विसरून पुढे चला म्हणून? तर मग पांढरे कपडे का घालायला लावतात? का वारंवार तिला आठवण करून देतात की ती एक अभागी आहे? माझी सून असं जगणार नाही तिचं आयुष्य. असे कपडे घालून कधी हसू शकेल का ती? कधी खुश राहू शकेल? तुम्ही बरोबर बोलताय आंटी. जेव्हा जेव्हा मला आठवते की मी माझा मुलगा गमावलाय तेव्हा मी बेचैन होते अगदी.
जर एक क्षणभर तरी बघ मी ही गोष्ट विसरू शकले असते, मग एका विधवेला हा हक्क का नाहीये? का नाहीये की ती जुन्या सगळ्या गोष्टी विसरून हसत हसत आपलं पुढचं आयुष्य जगेल? माझी सून ना उमेद होऊन ही लढाई अजिबात लढणार नाही. ती ही लढाई हसत लढेल, हिमतीने लढेल ती. वा, मी खरंच खूप खुश आहे आज. एकीकडे गायत्री आंटीनी आशाला पांढरी साडी नेसायला लावली, जी तिची सावत्र का असना पण आई आहे. आणि एकीकडे तुम्ही तिची सासू असूनही तिला असं आयुष्य द्यायचं म्हणताय. बघ, त्यांनी एक आई असण्याचं कर्तव्य निभावलं की नाही निभावलं हे मला नाही माहीत, पण मी एक सासू असण्याचं कर्तव्य जरूर निभावेन. वाह कामिनी, वाह. रेखा ही भाग्याची. तुझ्यासारख्या सासूचा आदर्श तर ठेवलाच पाहिजे, जी सगळ्या परंपरांना मोडीत काढत असेल आणि आपल्यासारखं आयुष्य आपल्या सुनेला देऊ इच्छित असेल. जोवर ती तुमच्या घरात होती, तुम्ही तिला जसं ठेवलं ती राहिली. आता जसं मी म्हणेन ती तशीच राहील. एका विधवेची साडी तिच्या माहेराहून येते, अशी जुनी परंपरा आहे आणि मी तीच परंपरा निभावलेली आहे. पण तुम्ही आज इथे काय पाहिजे तुम्हाला? मी हे सांगायला आले की तू माझ्या नवऱ्याला फसवण्याचा जो प्रयत्न करतेयस ते बरोबर करत नाहीयेस. एकीकडे तर बाबा चांगुलपणा आणि मिळून मिसळून राहायचं म्हणताय, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही यांना फसवण्याची तयारी करताय. अशी तयारी तर तुमचा नवरा करत होता आणि आजही तेच करत आहे. मला माहितीये, कायद्याच्या बाबतीत तुमची पोहोच वरपर्यंत आहे, पण माझ्या नवऱ्याला अटक करून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. कायद्याचा सामना तर आम्ही नक्कीच करू, पण तुम्ही बंद करा ही कारस्थानं, नाहीतर उत्तर द्यायला आम्हालाही येतं. मी तुमच्या उत्तराची वाट बघेन. आणि हो, ना माझ्या सांगण्यावरून कायदा चालतो आणि ना माझ्या सांगण्यावरून तो थांबतो. कायदा तेच करेल जे त्याने करायला पाहिजे. बाबा, अरे आलात तुम्ही दोघं. हा, सुखी राहा. बाबा, आशा करता काही साड्या आणल्या होत्या. हे बघा नाना. अरे वा. मला नाही वाटत की माझ्या सुनेने पांढरे कपडे घालावे. तिने तिचं आयुष्य मोकळेपणाने जगावं. याचं उत्तर मी गायत्रीला दिलेलं आहे. आणि हो, या बाबतीत मी कोणाचंही ऐकणार नाही, तुमचं सुद्धा नाही. मी तुला ऐकवतोय कुठे मुळात? मी तर फक्त ऐकतोय जे मला ऐकायची इच्छा आहे. तुला हे माहिती आहे, आशा सफेद साडीमध्ये हसली तरीही तिचं हसणं किती फिकं वाटत असतं ग. हो ना बाबा, दुःखाच्या ज्या भोवऱ्यामध्ये ती अडकलेली आहे त्यातून तिला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. आणि हा सर्वात चांगला मार्ग असेल. माझं म्हणणं आहे की आपण तिची ओळख तिच्या पूर्वीच्या आयुष्याशी करून द्यावी. हो बेटा, आज माझी छाती गर्वाने फुगून आली आहे बेटा. भगवंत प्रत्येक सुनेला तुझ्यासारखीच सासू देव. बाबा, अशा प्रकारच्या रूढीवादी परंपरा आणि विचार यांना संपवायचंय. हेच जरुरी आहे आज आपल्या देशासाठी. नाहीतर ज्या बेड्यांमध्ये स्त्रीला बांधून ठेवलं जातंय, जर त्या आत्ता नाही तोडल्या तर कधीच नाही तुटणार. आणि माझी इच्छा आहे की ही गोष्ट तिने स्वतः समजावी की तिने आयुष्य कसं जगायचंय. शाबास बेटा. आणि हो, तुमचं बोलणंच इतकं चांगलं आहे की तुमचं म्हणणं तिला नक्कीच समजेल. बाबा, आशाला आता लवकरच बरं वाटेल आणि त्यानंतर तिला हे समजणं खूप गरजेचं आहे की कोण तिचं आपलं आहे आणि कोण परकं. आत्तापर्यंत जे नाटक करत आलेत आपलेपणाचं
ते तिने ओळखणं तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तिला समजून घ्यावं लागेल की सोहनलाल जो आपलेपणाचं नाटक करतोय तो सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट तिला समजावी. रेखा ही भाग्याची. मम्मा, तू कामिनी आंटीला भेटायला गेली होतीस ना? काय झालं? काय बोलणं झालं त्यांच्याशी? बोलणं काय होणार ग? काय माहित तिला असं का वाटतंय की अजयच्या मृत्यूला जबाबदार हे आहेत. एकीकडे आशाबाबतचा आरोप यांच्या डोक्यावर आहे आणि दुसरीकडे ही पोलिसांवर जोर टाकतीये. समाजसेविका असली म्हणून काय झालं? आपण काही रस्त्यावर बसलो नाही आहोत. मम्मा, जर त्यांच्या मनात हा गैरसमज निर्माण झालाय तर मग हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. खूपच कठीण आहे कृतिका, खूप कठीण आहे. तिला तर हेही नाही आवडलं की मी आशाला पांढरी साडी नेसायला लावली आणि मी तर आपल्या परंपरेचं पालन करत होते. खूपच मॉडर्न झालीये ना हो. मम्मा, आशा त्यांची सून आहे. त्यांना हवं ते करतील ते तिच्यासोबत. आपण फक्त हेच प्रयत्न केले पाहिजेत की आपण आपल्यातर्फे ही गोष्ट स्पष्ट करू की या सगळ्या मागे पप्पांचा हात नाहीये. कधी कधी देव सुद्धा वेगळेच खेळ दाखवतो. माणसाला हे समजतच नाही की त्याला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळते आणि त्याला हेही नाही समजू शकत की त्याची काही जुनी कर्म आहेत जी आत्ता समोर येत आहेत. हरीश, आपलं तोंड बंद ठेव तू. या घरात पूर्वी पप्पा म्हणत असत की आपलं तोंड बंद ठेव. आता तूही म्हणायला लागलीस. तुम्ही माझी मुलं आहात आणि ते माझे पती आहेत. मी आजवर याचा विचार नाही केला की कुणाला फेवर करू आणि कुणाला नाही. मी तर सगळं आयुष्य या घराला सांभाळण्यातच घालवलं. तू तर सगळं केलंस मामा, पण फक्त तुझ्या करण्याने काय होत आहे? पप्पांनीही विचार करायला हवा होता. त्यांनी दुसरं लग्न केलं, विचारही नाही केला. त्यावेळी आम्ही काही बोलायच्या वयाचंही नव्हतो. पण मामा, ऐकून खूप लाज वाटायची ग त्यावेळी. हो मम्मा, दादा खरं बोलतोय. कारण जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा माझे मित्र मला विचारायचे, तुझ्या पप्पांनी दुसरं लग्न केलंय ना? मग काय आपण कधीच त्यांना माफ नाही करायचं? आणि आता जेव्हा त्यांची सगळी जुनी नातीही तुटलेली आहेत, शिलाई दूर गेलेली आहे, आता या गोष्टीला काय अर्थ आहे? मम्मा, आम्ही तर कालही गप्प होतो आणि आजही गप्पच राहणार आहोत. पण मी जे काही बोलतोय ते तू लक्षात ठेव. देव कधी कधी खूप विचित्र खेळ खेळतो. मी हे नाही मानू शकत. असं नाही होऊ शकत. बाळा, हेच सत्य आहे आणि हेच सत्य बघ तुला कायम लक्षात ठेवावं लागेल बाळा. तुझी स्मृती गेलेली आहे म्हणून मला तुला समजवावं लागतंय. मला सावध करायचंय तुला. ज्या लोकांनी तुझ्या समोर तुझी आपली माणसं असण्याचा दावा केलाय ना, त्यांचं आपलेपण तर तू पाहिलंच आहेस. आतापर्यंत तुझ्या समोर सत्य लपून राहिलं होतं, पण आता तुला सत्य सांगणं जरुरीचं झालंय. आणि हे सत्य मला तुला सांगायचं आहे बघ, की जो माणूस तुझा पिता असल्याचा दावा करतोय ना, तो माणूस तुझा आपला माणूस नाहीये. तो तुझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मला नाही पटते हे बाळा. तुला पटण्याने न पटण्याने सत्य नाही बदलणारे ग. आज ही तुझी जी अवस्था आहे ना, त्याला जबाबदार तो आहे. तुला विधवा बनवणं, माझ्या मुलाचा जीव घेणं, याला जबाबदार फक्त तो आहे. काय? असं कसं होऊ शकतं बाळा? तू हे दुःख सहन केलंस कारण ईश्वराने तुझ्याकडून तुझी स्मृतीच हिरावून घेतली. पण त्याने सत्य तर नाही बदललं ना. किती विचित्र गोष्ट आहे. तो माणूस ज्याच्यामुळे तुझं अस्तित्व आहे,
तोच तुझं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतोय. आज तू जिवंत जरूर आहेस, पण तुला काहीही आठवत नाहीये. बहुतेक हेही नाही माहीत तुला की आयुष्य काय आहे, आयुष्याचा अर्थ काय आहे. अजिबात काही नाही. असं का होतं? असं वाटते थांबून राहिलंय आयुष्य, साचून राहिलंय. कुठे काही रस्ताच दिसत नाहीये आणि काही समजत नाहीये. जीवनाचे जसे सगळे अर्थ बदलून गेलेत. परिस्थिती कशीही असो, परिस्थितीशी झगडावं लागतं बाळा. हे सगळं मी तुला याकरता सांगते बघ, कारण परिस्थिती समजल्यानंतर तू परिस्थितीशी झगडू शकशील. तुला त्रास व्हावा म्हणून नाही सांगते मी. उठ, आपले अश्रू पुसून टाक आणि लढण्याकरता तयार हो तू. तुला फक्त तुझ्यावरच्या अन्यायाचा नाही, तर तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूचाही बदला घ्यायचा आहे. रेखा ही भाग्याची. त्या लोकांना कायद्याच्या दाराशी आणून उभं करायचंय, ज्यांनी तुला विधवा बनवलं. उठ, चल आणि पुसून टाक आपले अश्रू. कारण फक्त तुझं आयुष्यच मोठं आहे असं नाही, तर ही लढाई सुद्धा आहे. या सगळ्याशी लढण्यासाठी खूप हिंमत ठेवावी लागणार आहे तुला. सावध राहावं लागणार आहे तुला. कारण जी धमकी सोहनलालने मला दिलीये ना, ती खरी करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. असं वाटतंय जसं तो देव प्रत्येक पावलावर माझी परीक्षा घेतोय. जीवनाच्या मार्गावर पुढे पाऊल टाकणं खूप कठीण होत चाललंय. तुम्ही ज्याच्यावर भरोसा करता तोच तुमचा भरोसा पळभरात तोडून टाकतो. मी असं ऐकलं होतं की आयुष्य परीक्षा घेत असतं, पण काय अशा तऱ्हेने परीक्षा घेतं? तुम्हाला कळतं की ज्याच्यावर इतका भरोसा केला तोच तुमच्या भरोशाच्या लायकीचा नव्हता. आपण ज्याच्यावर भरोसा करतो तोच तर आपला भरोसा तोडू शकतो. आणि आज तर कोणावरही भरोसा नाही ठेवता येत. बाळा, सोहनलाल सारखे लोक ना तर नाती समजू शकतात आणि ना विश्वासाचं त्यांच्या आयुष्यात काही महत्त्व आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे मोडून गेले आहे आणि आता कदाचित मी नात्यांवर कधीच विश्वास नाही ठेवू शकणार. माणसाचा जेव्हा विश्वास तुटतो ना, तेव्हा त्याचं पूर्ण अस्तित्व डळमळीत होऊन जातं. हे दुःख मृत्यूच्या बरोबरीचं वाटतं. तू बरोबर बोलतेस बाळा, कारण माझी ही अवस्था ही अशीच काहीशी आहे. आज मोडून पडले तरीही मी माझ्या अस्तित्वाकरता लढते. कारण बघ, मला सोहनलाल सारख्या लोकांना धडा शिकवायचा आहे, ज्यांनी माझ्या मुलाचा जीव घेतला. हा तुझ्या घराण्याला मिळालेला अभिशाप आहे, जो आशालाही मिळालाय. एका मुलाच्या आधारे जे विधवेचं जीणं तू जगलीयस, तसंच आशालाही जगायचं. परिस्थिती तर तीच आहे, एक मुलगा आणि तेच विधवेचं जीवन. काही नाही करू शकत तू, काहीच नाही.